तर आज असा भाऊजींचा वाढदिवस म्हणून मी ताईकडे आता इलाय. तर हसं सगळं डेकोरेशनची तयारी झाली होती. बायकाकडे जेवणाच्या वगैरे वडे थापीत होती. वड्यांचा मस्तपैकी खमंग असं वास सुटलेला होतो. आणि आपल्याकडे सुद्धा बघशात तर केक आणून ठेवलं होतं. केक म्हणून मागा कधी कापतलाच. सगळी माणसं म्हणजे मित्रमंडळी, पाहुणे मंडळी, शेजाऱ्या पाजाऱ्या हे सगळे जमलेली होती. आणि सगळेजण केक कापूची वाट बघत होती. मग गेली वांगणकरांची काकी. तिनं मग भाऊजींका औक्षण केले आणि मग 5 बायकांनी का हात लावले आणि काकी मग तळी ओवाळल्यान. मग गेली माझी बहीण, तिनं सुद्धा भाऊजींका तळी ओवाळल्यान आणि मग वहिनीसुद्धा ओवाळून घेतल्यान. नंतर मग सिद्धून आपला सुरसुरा पेटवल्यान. मग भाऊजींनी सुरू घेतल्याने आणि केक कापू सगळ्यांनी जवळ टाळी वाजून भाऊजींका दिल्याने शुभेच्छा. आणि मग बहिणीने माझ्या भाऊजींका केक भरवल्यान. आणि हे बारक्या डोसावर बसलं म्हणतं मला केक देत नाही किती. आणि मग बाकीच्यांनी बायकांनी सगळ्यांनी भाऊजींका गिफ्ट दिल्यानी. आणि मग आम्ही बसलो जेवक. आज जेवणात होतं बकऱ्याचं मटण, चिकन, वडे. आणि हे सगळं मी सुद्धा मग जेवक बसलो आहे. आणि नंतर मग गेली बायका. बायका म्हणजे आम्ही काम करून दमलो, आम्ही सुद्धा जेवतो. आणि मग बायकांनी सुद्धा जेवणाचा आनंद घेतला.